राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. यहोयाखीन राज्य करू लागला तेव्हा तो 18 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमात 3 महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नेहुष्टा असे होते. ती यरुशलेमाच्या एलनाथानची कन्या होती. त्याने आपल्या बापाच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. त्याच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नेबुखदनेस्सर याच्या सेवकांनी यरुशलेमेवर स्वारी करून नगराला भेदा दिला. बाबेलचा राजा नेबुखदनेस्सर याच्या सेवकांनी नगराला वेढा घातला असता तो स्वतः तेथे आला. तेव्हा यहुदाचा राजा यहोयाखीन आपली आई, सेवक, सरदार आणि खोजे यांना बरोबर घेऊन बाबेलच्या राजाकडे गेला. बाबेलच्या राजाने आपल्या कारकिर्दीच्या 8व्या वर्षी त्याला पकडले. मग त्याने परमेश्वराच्या मंदिरात आणि राजवाड्यात ठेवलेले सारे धन लुटून नेले. शल्मोन राजाने जी सोन्याची पात्रे करून परमेश्वराच्या मंदिरात ठेवली होती ती सर्व फोडून त्यांचे त्याने तुकडे केले. तसे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. त्याने अवघे यरुशलेम म्हणजे सर्व सरदार, सर्व पराक्रमी वीर मिळून एकंदर 10,000 लोक आणि सर्व कारागीर आणि लोहार यांना कैद करून नेले. देशात अगदी कंगाल लोकांखेरीज कोणी राहिले नाहीत. त्याने यहोयाखीनला बाबेल येथे नेले. राजाची आई, राजाच्या स्त्रिया, खोजे आणि देशातील मोठमोठे लोक यांना त्याने कैद करून यरुशलेमेहून बाबेल येथे नेले. एकंदर 7,000 धट्टे-कट्टे लोक आणि 1,000 कारागीर आणि लोहार बाबेलच्या राजाने कैद करून बाबेल येथे नेले. हे सारे युद्धास लायक आणि बळकट होते. बाबेलच्या राजाने त्याच्या जागी त्याच्या चुलता मतन्या यास राजा केले. त्याने त्याचे नाव बदलून सिदिकिया असे ठेवले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथाई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणारा प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली आणि तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला आणि त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच
जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला आणि त्या घरास लागला. तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोक समुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.